विक्रोळीच्या पाकसाईट विभागात प्रमिला पाल या महिलेनं अतिशय धाडसानं आणि समयसूचकता दाखवून शेकडो रहिवाशांचे प्राण वाचवले। घरगुती गॅस सिलेंडरचं झाकण उडून गेलं आणि यानंतर प्रमिला यांनी जीवाची पर्वा न करता गॅसचं झाकण घट्ट दाबून ठेवलं। तब्बल 40 मिनिटं जीवाची पर्वा न करता सिलेंडरमधून बाहेर पडणारा गॅस त्यांनी स्वतःच्या हाताने थांबवून ठेवला आणि त्यानंतर शेजाऱ्यांना सतर्क करत संपूर्ण विभागातील दिवे तसंच विजेचा प्रवाह बंद करायला सांगितलं। काही सेकंद जरी हा ज्वलनशील गॅस प्रवाहित झाला असता तर संपूर्ण विभागात आगीनं पेट घेतला असता। दोपहर को गैस का बाटले में सिलेंडर अपने आप खाली प्लास्टिक उसका निकाला, जब से लगाने के लिए भी नहीं गई, वैसा खाली प्लास्टिक निकाला, तब से वो वाइट वाला ढक्कन अपने आप फेंक दिया। वासर वो फेंक दिया। फिर वो फेंक दिया तो दिमाग कुछ काम नहीं कर रहा था। फिर सब बाहर थे, ऐसा मैंने दोनों के ऊपर फटक दे हाथ रख दिया। रखने को नहीं हो रहा था, फिर भी उसके ऊपर ऐसा करके नीचे झुक के उसके ऊपर जम गए। लेकिन सब बच्चे लोग मेरे बाहर से ही रो रहे हैं, घर में हिलने नहीं दी। मैं बोली सबके सब उधर ही जाओ, रोने का नहीं, हिम्मत से काम लो, रोने नहीं। मेरे दोनों बच्चे रोते ही रह गए। जेव्हा ती बाटला लावताना ती जो स्पार्क असा म्हणजे त्याची जी फायर होती ती एवढ्या प्रमाणात बाहेर येत होती की तिला रोखणं असह्य झालेलं पूर्ण। आणि तिचा हात त्याच्यावरच होता। आम्ही 10 मिनिटांनंतर काहीतरी आलो, पण त्याच्यानंतर तो बाटला घेण्याच्या ह्याच्यातच नव्हता, तो स्थितीतच नव्हता। पण सर्वांचे जीव वाचावे म्हणून तिने तो तेवढ्या प्रेशरने तो पकडून होता। ती खूप गंभीर प्रसंग ओढवला असता लोकांवरती, पण ह्या माऊलीच्या कृपेने असं वाटतं की ही देवी अवतरली आमच्या इथे। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून सध्या आपल्या बरोबर आहेत। मनोज, एकतर परिस्थितीचं गांभीर्य वेळीच लक्षात येणं आणि त्यानंतर तातडीनं घाबरून न जाता त्याची अंमलबजावणी किंवा येणारं संकट ओळखून पुढची कार्यवाही करणं, या दोन्ही गोष्टींसाठी प्रमिलाताईंना सॅल्यूट करावं लागेल। नवरात्रोत्सवाच्या दरम्यान आपल्याला ही मुंबईतली नवदुर्गाच पाहायला मिळाली असं म्हणावं लागेल। अगदी बरोबर। सणावाराचे दिवस सुरू आहेत आणि कालचा सुट्टीचा दिवस होता। मुंबईत बहुतांश ठिकाणी जे घरामध्ये नवरात्री उत्सव सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने कालचा रविवारचा दिवस असल्यामुळे घरात सुद्धा सगळीकडे घरामध्ये कुटुंब परिवार आपले राहत होते। आणि काल विक्रोळी पार्क साइट मध्ये ही घटना घडलेली आहे। काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला। परंतु ती जी प्रमिला पाल नावाची ही महिला आहे, तिने अतिशय धाडसाने काम केलं आणि त्या सिलेंडरचा मोठा स्फोट होण्यापासून वाचवला। यापूर्वी सुद्धा गेल्या वर्षभरात पार्क साइट परिसरात सिलेंडरच्या किंवा इलेक्ट्रिकच्या आग लागण्यामुळे अनेक घटना घडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 5 ते 7 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। काल जर ही दुर्दैवी घटना घडली असती तर काल सुद्धा मोठा अनिष्ट प्रकार घडला असता, परंतु या महिलेच्या धाडसीपणामुळेच हा प्रकार घडू शकला नाही। खरं मनोज, धन्यवाद या माहितीसाठी। प्रमिला पाल असं या महिलेचं नाव आहे।